इकडे मी आज परत माझ्या कपड्यांच्याकडे घालते, कारण एवढा पसारा होतोय सारखा. तरी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं, इकडं काही कपड्यांच्याकडे घालून झाल्या होत्या, एवढे घालून झाले, पण अजून एवढा पसारा खूप पडलेला आहे. आता हे ठेवायचे. आणि इतकं छान वातावरण झालंय, बाहेर पाऊस चालू आहे, मस्त एवढं भारी वाटतंय. छान वाटतंय, मस्त असं पाऊस आलेला आहे, एवढं भारी वाटतंय ना, मस्त असं वातावरण झालंय, मस्त हवा चालली आहे, बाकीचा पण छान वाटला आहे. तर इथे मी तुम्हाला काही प्रॉडक्ट दाखवणार आहे, जे तुम्हाला आवडले तर तुम्ही ते खरेदी करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील. तर ही चप्पल बघा, खूप मस्त आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर या चप्पलची लिंक ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पण देईल. तिथून तुम्ही आवडली तर नक्की खरेदी करू शकता. त्यानंतर हा जो येलो टॉप आहे ना, तर याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये राहील. आणि अजून एक माझ्याकडे येलो टॉप आहे, त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी घातला होता, तर त्याची लिंक मागितली होती, तर त्याची पण लिंक तुम्हाला देईल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि ही साडी बघा, खूप सुंदर साडी आहे. तर ही जर कोणाला घ्यायची असेल तर याची पण लिंक मी देईल. मस्त मरून कलरचा ब्लाऊज आहे आणि मस्त लाईट लेमन कलरची साडी आहे, खूप छान वाटते. जर ही साडी तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही खरेदी करा. याच्यामध्ये अजून कलर आहे पर्पल कलर, तो पण खूप छान आहे. म्हणजे अशी कॉन्ट्रास्ट जर असेल ना, साडी खूप छान वाटते. आता याचा चॉकलेटी ब्लाऊज आहे, तर त्याच्यामुळे छान वाटते. आणि अजून पर्पलमध्ये पण वेगळा कलर आहे, तर कॉन्ट्रास्टमुळे साडी खूप जास्त उठून वाटते आणि छान पण वाटतात. तर आवडली असेल तुम्हाला तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि ना, साडी जास्त लाईट वेट आहे, म्हणजे एकदम जड वगैरे काहीच नाही, खूप लाईट वेट साडी, घालण्यासाठी पण खूप कम्फर्टेबल वाटते. आणि कलर पण छान आहे, तर नक्की खरेदी करा. आवडले तर बाकीचे पण प्रॉडक्ट चेक करा, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यानंतर आहे ना, या टॉपची पण लिंक मागितली होती आणि या शॉर्ट्सची पण लिंक मागितली होती, तर दोन्ही पण छान आहे. तर याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि दुसरे पण प्रॉडक्ट राहील तर त्याच्या पण लिंक चेक करा. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता झालेली आहे संध्याकाळाने ना, आज दिवसभर कंटिन्युअस म्हणजे थोडीशी बुरबुर चालू होती, पावसाचं वातावरण होतं. आणि जेव्हा पावसाचं वातावरण असतं ना, तेव्हा मला एवढी खाण्याची क्रेविंग येते, म्हणजे असं वेगवेगळं काही तर कुरकुरीत अशा खूप काही गोष्टी ना मला खाव्याशी वाटतं. आणि आज ना मला पाव, बटाटा वडा ते खाऊशी वाटलं होतं, पण आहे ना, इकडचे पाव अजिबात चांगले भेटत नाही. म्हणजे इथल्या बेकरीमध्ये ना पाव अजिबात चांगले भेटत नाही, टेस्टी पण नसतात. आणि तर मग आज मला असं वाटतं का मी घरच्या घरी पाव बनवून बघते. मी भरपूर रेसिपी बघितली आहे, पण मी अजून एकदा पण कधी बनवलेली नाही, पण आज बनवून बघते. जर जमले तर म्हणजे तसं दाखवणारच आहे कसं होईल ते. जमले तर चांगलीच गोष्ट आहे, घरच्या घरी चांगले पाव खायला भेटतात. कारण की ना, आजकाल बेकरीतला पण खाऊशी वाटत नाही. त्या दिवशी मी एक व्हिडिओ बघितला होता, तर त्यामध्ये ना तिने चिल्ली, सोयाबीन चिल्ली असं काहीतरी खात होती, तर त्याच्यामध्ये पाल निघालेली, छोटी पालीचं पिल्लू होतं. एवढं कसं तरी वाटलं तो व्हिडिओ बघून, असं वाटलं का बाहेरचं खाऊच नाही कधी. तर त्याचपासून असं बाहेरची खायची इच्छाच गेली माझी. तर म्हटलं आज ना पाव वडा असं काहीतरी खाऊ, चटणी किंवा अंडा भजी पाव सोबत असं छान लागतं. किंवा मिसळ पावभाजी असं वेगळं काहीतरी करू, पण पाव बनवू. तर मला आज बनवून बघायचे, जमले तर जमले. आणि मग मी मिस्टरांना साहित्य आणायला सांगितले. बाकीचं साहित्य तर आहेच आमच्या शॉपमध्ये, मैदा ते पण आहे ना, ते ईस्ट नाही आमच्या शॉपमध्ये. मी मिस्टरांना ते ईस्ट आणायला पाठवलं आहे. आणि तर त्याच्या पप्पासोबत ना वीर आपण गेलेली, तर बघते मी आता थोड्या वेळाने पाव बनवते. आणि त्या दिवशी मला एक कमेंट्स आली होती की अश्विनी ना, तुझं वजन किती आहे. तर आता सध्या माझं वजन आहे ना, म्हणजे कंटिन्यू माझं वाढतं कमी होतं, वाढतं कमी होतं असं. आता एवढ्यात आहे ना जरा वाढलं आहे, कारण मी सध्या लक्षच देत नाही वेटकडं. तर थोडं लक्ष दिलं ना वेटकडं तर थोडं मापात राहतं. आणि जर एखाद्या महिन्यात असं खाणं पिणं जास्त, म्हणजे खाण्यापिण्याचं नाही, पण मग काय माहिती वाढतंच असं. म्हणजे बारीक चावून जर खाल्लं तर वजन मेंटेन राहतं माझं तरी. आणि जसं काही मध्ये जेवण वगैरे काय किंवा काही पण खा असं, तर त्याने लगेच वजन वाढतं. किंवा दुकानातले चिप्स ते सारखं चालू राहतं, मग त्याने खूप फास्ट वजन वाढू राहिलं माझं. तर त्याच्यामुळे आता सध्या थोडं वजन वाढलं, पण मी करणार आहे कमी. मला असं वाटतंय की मी आता आहे ना एक वेट लॉसचा चॅलेंज व्हिडिओ बनवते, म्हणजे माझं वजन कमी होईल. तर आहे ना, मी आजपासून आहे ना, म्हणजे आजपासून माझं चॅलेंज आहे, तर आहे ना मी 1 महिन्यात आहे ना माझं वजन बरंच कमी करून दाखवते. म्हणजे दिसली पाहिजे का लगेच बारीक झालेली. म्हणजे माझं वजन आहे ना आता
तर मी त्याच व्हिडिओत दाखवेन ज्यावेळेस माझं कमी होईल ना, त्याच व्हिडिओत मी वजन पण दाखवेन की माझं वजन एवढं होतं. आणि ना अजून 1 महिन्यानी म्हणजे 3 तारखेला, पुढच्या 3 तारखेला किती कमी होतं बघू. तर मी आजपासून ट्राय करणार आहे वजन कमी करण्याचं. आणि कमी झालं ना मग नक्कीच तो व्हिडिओ शेअर करेन का मी कसं कमी केलं लगेच 1 महिन्यामध्ये. तर म्हणजे मी बाहेरचं तर काही असे प्रॉडक्ट्स वगैरे यूज नाही करत, ते आपल्या हेल्थसाठी चांगले नसतात. पण असंच घरच्या घरी वजन कमी करणार आहे मी. आणि मग झालं ना तुम्हाला पण दाखवेल. आजच्या व्हिडिओत ना मी वजन पण करून ठेवेन. आणि ना जो पुढच्या 1 महिन्याने व्हिडिओ येईल ना, तर त्या व्हिडिओत पण वजन करून दाखवेल का इतकं कमी झालं माझं वजन. आणि आता पावसाळा चालू झाला ना, एवढं भारी वाटतं. म्हणजे माझा पावसाळा एकदम फेवरेट ऋतू आहे. म्हणजे कुठं फिरायला पण जाता येतं मस्त पावसात. फिरायला गेल्यानं भारी वाटतं आणि खायला पण छान छान खावंसं वाटतं. म्हणजे पावसाळा म्हणजे एकदम भारी वाटतं मला. हिवाळा पण छान वाटतो. तसं उन्हाळ्यानं जरा माझा उन्हाळा नाहीच, म्हणजे सगळ्यांचा उन्हाळा फेवरेट नसतोच, पण तिन्ही ऋतू आपल्याला गरजेचे असतात, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. तर तिन्ही गरजेचेच आहे ऋतू. पण माझं फेवरेट पावसाळा आहे. मला खूप भारी वाटतं. म्हणजे वातावरणच एवढं भारी होतं ना पावसाचं. आता सुद्धा तुम्ही खिडकीतून तुम्हाला म्हणजे समजणार नाही इथलं वातावरण. एवढं भारी वातावरण झालेलं आहे. मी इकडे शॉपमध्ये बसलेली आहे, पप्पा इकडे बाहेर आहे. पावसामुळे इकडे एवढी थंडी आहे आणि अजून मिस्टर आलेले नाहीये. आता बाहेर मुरुम टाकलाय, छान वाटत आहे ना, भारी वाटायला लागलं. लोकांना यायला पण सोपं झालं. असं बसलं आपलं पण मन भारी वाटायला लागलं. आधी असं बसलं ते पुढं घाणच वाटायला लागली होती जरा. हा, लोकांना उतरायला प्रॉब्लेम होत होता. जास्त खड्डे होतं ना, काय कसं होतं मग कसं. हा, एवढा फरक होता असं एवढं. आता कसं आता फरक, आता काही लगेच डायरेक्ट येते गाडी. त्यांना कुठं ना उतरलं तरी जागा आहे. तसं त्यांना उतरायचा कटाळाच यायचा. ते ना उतरायचं कटाळा नाही, येऊन रस्ता शोधू द्या इकडे. हा, निघून जायचे लोक. उतरायला कुठून जागा आहे, कुठून जागा आहे, मोठी गाडी राहते ना. आता लगेच ओळखता येईल. तरी आहे ना अजून एकाची गरज आहे ना, एक टाकून घेऊ आपण अजून. टाकला ना लय भारी होईल. म्हणजे पार रस्त्याची लेवल भारी वाटत नाही का. मस्त वाटायला लागलं, एवढं भारी फ्रेश वाटायला लागलं आहे ना. छान वाटायला लागलं, मस्त वाटायला लागलं. ते आता आहे ना मम्मीला प्रियांकाने पण बोलवेले. प्रियांकाच्या रोज कॉल आहे मम्मीला, कधी येणार आहे तू. केलता का? ती मला म्हणती बाई म्हणला रागा नाही काय म्हणजे तू बोलतीस कशी बाई. काल बसली होती मम्मीवरती. काय चुकीचं बोललेलं आहे. मम्मी तिला म्हणली म्हणजे पप्पाच्या डोळ्याचं पण ऑपरेशन झालंय आणि ना विरा पण राहत नाही असं म्हणली. म्हणजे जायचंच होतंच मम्मीला, मग मम्मी असं म्हणून गेली. मग तिला लय राग आला. मम्मीला जायचंच होतं पण मम्मी कोण असं आलं तोंडात. मम्मी आधीच ठरवेल, म्हणजे बऱ्याच दिवसाची ती म्हणते ना. मग पप्पाचे डोळे बरे झाले, मम्मी म्हणली मी जाईल. डोळ्याचं ऑपरेशन झालं, एक तर पावसाळा चालू आहे. बस मग उतरलं डोळ्यात पाणी गेलं. हा ना, जायचं तर आहे पण मग थोडं डोळे तपासून तर नको का. पप्पाला अजून एकदा चेक करावं लागेल डोळे ना, आहे ना. डोळे अजून चेक करावं लागेल. मग एकदा जावं दोनदा जावं लागेल. लागेल. एकदा दोनदा जावं लागेल. हा, आमच्या पप्पाला पण आता फिरूश वाटतं. पहिले ना म्हणजे दुकानामुळे पप्पाला जास्त जायला भेटायचं नाही एवढं. कुठं जायला भेटायचं पप्पाला, जातच नव्हते पप्पा दुकानामुळं तिकडच्या गावातल्या. मग आता पप्पाला थोडं रिलॅक्स वाटतं ना, मग वाटतं पोरींच्या घरी जावं. आता मागं सपनाच्या घरी पण गेलते ना, आता प्रियांकाच्या पण घरी जाऊशी वाटतं. ताईच्या घरी तर नेहमीच जा. हा, सूर्यकांच्या घरी तर जातो. ताईच्या घरी ताईच्या जवळ तर कायमच. हा, त्याच्यामुळं काय तसं बघायला गेलं ना, तू खरंच आता पुरीला कशी अपेक्षा लागते की मम्मीने यावा तसं तुला तसं प्यायचं पडते. हा, मग काय असं वाटतं, हिला वाटतं, स्वप्नाला वाटतं यावा, तिला वाटतं यावा, ताईला वाटतं यावा, तसं तुला काय. पहिले पण तिघी फोर्स करायचा ये म्हणून. म्हणजे मी जास्त फोर्स नव्हते करत मम्मीला, कारण म्हणजे मम्मीचं काम राहायचं ना. काय असतं खरं सांग का, लहान पोरं असले का मग ते ना पोरं. हा, खरंच पहिले आम्हाला विरा नव्हती. काय वाटतं मग आली का 2 दिवस आहे ना थोडं पोरांना घ्यायला, पोरांना सांभाळायला. खरं आहे. आणि आम्ही काही दोघंच राहायचं, त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं. आम्ही मस्त फिरायचो. आणि आता ताईची पोरं मोठे झाली. ताई पण लहान पोर होते तेव्हा बोलवायची मम्मीला. बापरे किती 15 दिवसातून. हा, चाकणला होत्या, व्हिडिओ वगैरे नव्हते आमचे.
पण मम्मी ताई सारखी बोलवायची. आणि काय तुम्ही तेव्हा सगळं करून घ्यायच्या घरी. हा माझं लग्न झालं मग आम्ही सगळं करायचो. नंतर दीदींना सपी करायची. काही नाटक पुन्हा गाडीत बसली तर चालली. मग सपनाचं तर एक इकडं देवांश एक तिकडं भार्गव, त्याच्यामुळे तिला थोडं ऍडजस्ट होतं. तसं हिचं दोघांचा झालेलं. मग सूर्या ताईवानीच झालं प्रियांकाचं. मग तिला असं वाटतंय मम्मी कधी येईन थोडी फार मदतीला. 8-15 दिवस म्हणजे बाळाला पाहिलं तरी लय होतं असं. हा मग तिला वाटतं मला थोडं असं बरं वाटतं. खरंय लहान पोर असले एवढे हाल होते ना, जेवायला नाही भेटत असं. त्याच्यामुळे तिला असं म्हणजे एक मुलगा एक बाळ जरी हँडल करू शकतो, पण 2 जर कंटिन्यू सोबत काय होतं शिव जातो शाळेत, आम्हाला जातात कामावर, आणि मग घरी ते असं राहिलेलं काम करायला चान्स नाही ना. ते सारखं म्हणते घ्या. मग तिला पण जेवण सुद्धा भेटत नाही. नाही फोन गेला ना लय चिडचिड करते. होतच बाई म्हणजे प्रत्येक स्त्रियांचं त्याचे पोरं झाल्यावर त्यांना ना लईच थोडं दिवस मला आत्ताशी जरा बरं वाटायला लागलं. विरा 2 वर्ष झाले. नाही तर तुम्ही पाहत असेल माझे व्हिडिओ की कधी जायचे नाही का मग मी 2 वर्ष लय मला म्हणजे मला असं वाटतं की मी आता फ्री झाले 2 वर्षाची विरा झाल्यावर. असं एकदम माइंड आहे ना असं वेगळंच ह्याच्यात जातं जगामध्ये. वेगळंच ह्याच्यात जातं, काहीच करता येत नाही आपल्याला. माणूस जर कोण नसलं ना त्या माणसाला बाथरूमला यायला जायला परत जेवण करायचं असं उठून दुसरं काही करायला जायला चान्सच नाही. चला आता अजून विरांतीने आले, कधी येते काय माहित. म्हणलंच आले विरा विरुडी. हाय बाय. खात नाही काय आजीला पाहायला लागलं. आजी आधी मला बाय बाय करत होती. हाय हा जातेस तिच्या पप्पाच्या मागं लागून. तिच्या पप्पा सोबत जातेस ती. बघा वातावरण काही मस्त दिसतंय. काय आणलं? अरे बापरे, क्या क्या लाया? भाजीपाला. पाव आणले का? मला पाव बनवायचे होते पण माझ्या मिस्टरांनी डायरेक्ट पावच घेऊन आले. पाव आणले मिस्टर आणले. हा का? त्याच्याकडून. अगं मला घरी बनवायचे होते. घरी बनवायचे होते पण त्यांना म्हणलं ते इष्ट ना म्हणजे त्यामध्ये त्याची का तुमचा हिरवा आहे माझा पिवळा आहे. मी माझ्या मनाने घातलाय. आवरा. हा मला पाव बनवायचे होते माझी खुशीच गेली. बनवून पाहिजे पाव. आम्ही अंड्याची चटणी आणि ना हे बनवलंय आणि बाजरीच्या भाकरी. पप्पा खाते पाव. पप्पा मम्मी नाही. तर आता आहे ना रात्र झाली आहे, सगळे झोपले. पण मला आहे ना कधी कधी रात्रीचा चहा पिऊशी वाटतं. तर मी आता मस्त माझ्यासाठी चहा बनवणार आहे आणि मग चहा पिणार आहे आणि मग झोपणार आहे. आणि मग माझं वजन वाढायचं हेच एक कारण आहे चहा, ते पण झोपताना.